आता या महामार्गामुळे, अनेक पदरी महामार्गामुळे आणि विना अडथळा हा प्रवास असणार आहे, त्याच्यामुळे तो वेळ जो आहे तो 6 तासांवर येणार आहे. म्हणजे 5 तास जवळपास वाचणार आहेत माणसाचे. जे जे लोक हा प्रवास करतील त्यांचे 5 तास वाचणार आहेत. आता हा जेव्हा प्रोजेक्ट बनवला आणि ही माहिती लोकांना मिळाली की जो प्रवास 11 तासांचा होता तो आता 6 तासातच होणार आहे, 5 तास वाचणार आहेत, ते कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जर सांगितलं तर त्याला काय वाटेल? तो म्हणेल खूपच चांगली कल्पना आहे, अगदी चांगला मार्ग बनवलेला आहे, आवश्यकच होता. 11 तासांचा प्रवास करण्यापेक्षा 6 तासात आपण पोचत असू त्या ठिकाणी तर फायद्यातच आहोत आपण. आपली सगळी कामं आपण एवढ्या कमी वेळेत तिथे पोचून करू शकतो. हाच सर्वसाधारण माणसाच्या मनात विचार येईल. पण तो चुकीचा विचार आहे असं रवीश कुमार सांगतायत. रवीश कुमारांच्या डोक्यातून अशा नवीन नवीन कल्पना बाहेर येत असतात. तर ते म्हणतात की हा जो काही प्रवास आहे 11 तासांचा हा 6 तासांवर आला म्हणजे 5 तास वाचले, मग एवढ्या लवकर जाऊन करायचं काय तिकडे, असा प्रश्न त्यांच्या मनात आलेला आहे.